नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण MPSCचा जो 21 ऑगस्ट 2022 रोजी पूर्व परीक्षा झालेली होती त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की आता आयोगाची पण आन्सर की आलेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा कट ऑफ आता चेक करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी आज आतापर्यंत आयोगाचा कट ऑफ चेक केलेला नाहीये, जे आपल्या राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली होती 21 ऑगस्ट रोजी, आणि त्या 21 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये आपण आपल्या वी अकॅडमीचा अंदाजित कट ऑफ दिलेला होता आणि कालच राज्यसेवेचा आयोगाचा आन्सर की आलेली आहे. ही आयोगाची आन्सर की, तर तुम्ही काय करा, आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन ही आन्सर की डाउनलोड करून तुमचा जो काही सेट असेल ABCD त्यानुसार तुम्ही तुमची आन्सर की चेक करून स्वतःचा अंदाजित मार्क्स किती येत आहेत हे पहा. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो गोष्ट इथे की तुम्हाला जो कट ऑफ आहे, आपण म्हणू की राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा आपण कोणकोणत्या बेसिसवरती ठरवतो याबद्दल आधी आपण चर्चा करूयात. जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ असतो 2022चा, इथे पहा ही आयोगाची आन्सर की आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आन्सर की नसेल तर त्यांनी या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून स्वतःची आन्सर की चेक करू शकता, जो तुमचा ABCD पैकी सेट आहे त्यापैकी. आणि यानुसार तुम्हाला तुमचा साधारणतः जनरल स्टडीज पेपर फर्स्ट आणि जनरल स्टडीज पेपर सेकंड दॅट इज CSAT मध्ये किती मार्क्स आलेत हे कळून येईल. दिसते सर्वांना व्यवस्थित आन्सर की? स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता आपण पाहूयात की ज्यांनी आत्तापर्यंत त्यांचे मार्क्स चेक केलेले आहेत GS जनरल स्टडीज पेपर फर्स्टचे आणि जनरल पेपर स्टडीज पेपर सेकंडचे दॅट इज CSATचे. तर आपण जो कट ऑफ काढतो तर तो कोणकोणत्या बेसिसवरती काढतो? जो आपला आयोगाचा आन्सर की आलेली आहे त्यानुसार पण तुम्ही तुमचा कट ऑफ चेक केलेला आहे. तर आता हा जो कट ऑफ असतो फक्त आपण डिरेक्टली असं म्हणतो का की 100 कट ऑफ येईल, 105 येईल, 110 येईल किंवा डिरेक्टली 120 130 येईल, तर असं ठरवत नसतो. यासाठी काही क्रायटेरिया असतात. वी अकॅडमीमध्ये आम्ही तज्ज्ञांच्या सगळ्या आमची टीम जी आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जे सिनियर्स आहेत आपले त्यांच्यासोबत डिस्कशन चर्चा केलेली आहे की जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत आणि MPSCच्या ज्यांना पोस्ट आहेत त्या रँक होल्डरसोबत पण आपण टॉपरसोबत चर्चा केलेली आहे. तसेच स्टुडंटचा फीडबॅक घेतलेला आहे की विद्यार्थ्यांचा साधारणतः किती कट ऑफ येतोय किंवा त्यांना किती मार्क्स पडतायत. मग एक ॲव्हरेज रेंज आपण त्यांची पकडतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल किती होती. दरवर्षीचा जो पेपर असतो CSATचा किंवा आता या वर्षीपासून फक्त जनरल स्टडीज पेपर फर्स्टचा जो तुमचा पूर्ण मार्क आहे त्यानुसारच तुम्हाला प्रिलिम क्वालिफाय होणार आहात, कारण यावर्षी आपला CSAT हा फक्त क्वालिफाईंग झालेला आहे. आणि जो काही जे प्रिव्हियस इयर एक्झामचं ॲनालिसिस होतं की जागा किती होत्या आणि त्या जागांनुसार किती विद्यार्थी 1:16 रेशो जो घेतला जातो त्यानुसार हा सगळा अंदाजित आपण नंबर ऑफ पोस्टप्रमाणे या गोष्टी ठरवतो. मग आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की आता जो हा तुमचा न्यू एक्झाम पॅटर्न आहे, न्यू एक्झाम पॅटर्न म्हणजे आपला GS पेपर फर्स्ट आणि GS पेपर सेकंड. जनरल स्टडीजचा पेपर फर्स्ट जो आपण 7 सब्जेक्टचा असतो GS फर्स्ट अँड CSAT. हा CSAT कसा आहे, आता क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला साधारणतः 200 पैकी 66 मार्क पाडून क्वालिफाय व्हायचं आहे. आणि यावर्षीचा जर CSATचा पेपर पाहिला तर वाटलं होतं की UPSCच्या बेसिसवरती ज्या पद्धतीने CSAT MPSCने क्वालिफाय केलेलं आहे पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त असेल, पण तसं CSATच्या पेपरमध्ये झालेलं नाही. CSATचा पेपर हा दरवर्षीप्रमाणेच इझी टू मॉडरेट या लेवलवरचा हा पेपर होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना 66 मार्क पाडणं 200 पैकी काही अवघड गेलेलं नाहीये. त्यामुळे यावर्षी ही जरी आत्ता यावर्षीची ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड एक्झामची लास्ट मेन्स असेल तरी हा CSATचा पेपर इझी होता आणि विद्यार्थ्यांना हा पेपर बऱ्यापैकी खूप चांगले मार्क्स स्कोर केलेले आहेत विद्यार्थ्यांनी. आता राहिला पेपर फर्स्ट, जनरल स्टडीज पेपर फर्स्ट. हाही 200 मार्क्सला असतो आणि या 200 मार्कापैकी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डिस्कशन झालं, चर्चा झाली आणि त्यानुसार आपण विद्यार्थ्यांचा जनरल स्टडीजचा आपण स्कोरचा कट ऑफ ठरवत आहोत. आता हा जो पेपर होता जनरल स्टडीज पेपर फर्स्टमध्ये, यामध्ये वेगवेगळे विषय असतात, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, करंट अफेअर्स, इन्व्हायरमेंट, आणि त्यानुसार प्रत्येक सेक्शनमध्ये किती मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेत आणि त्यानुसार त्याची लेवल कशी होती, इझी होता, मॉडरेट होता किंवा डिफिकल्ट होता, यानुसार आपण हा पूर्ण एक्झामचा नवीन पॅटर्ननुसार आता कट ऑफ ठरवणार आहोत. पूर्वी हा कट ऑफ 400 गुणांपैकी असायचा, पण आता जे नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी यावर्षीची परीक्षा दिलीत किंवा आता जे पुढच्या वर्षी 2023 आणि 24चा अटेम्प्ट घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आता हा कट ऑफ फक्त 200 मार्क्सपैकी जनरल स्टडीज पेपर
फर्स्ट याच्यामध्ये काउंट होणार आहे. पेपर सेकंड इज अ क्वालिफाईंग पेपर, ज्याला तुम्हाला 66 मार्क्स घेऊन यायचं आहे, 33%. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जी तुमचा एक्झामचा क्वेश्चन्स कसे होते वेगवेगळ्या विषयावरती, त्याच्याबद्दल आपण जरा चर्चा करूयात की पॉलिटी सेक्शन्समधले क्वेश्चन, हिस्ट्री, या सर्वांमध्ये तुमचे जे क्वेश्चन्स येतात MPSC मध्ये त्याची लेवल कशी असते हे आपण जरा इथे चर्चा करूयात की पॉलिटीचे प्रश्न हे साधारणतः जो हा तुमचा पॉलिटीचा घटक होता तर याच्यावरती थोडीशी लेवल कशी होती, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे प्रश्न होते. बऱ्याचपैकी जवळपास 15 प्रश्न हे पॉलिटीचे आलेले आणि या 15 पैकी मॉडरेट टू डिफिकल्ट अशी लेवल असल्यामुळे विद्यार्थ्यांना पॉलिटीचा व्यवस्थित इन डिटेल अभ्यास केला असेल तर पॉलिटीचे प्रश्न सुटत होते. म्हणजे दरवर्षी आता आयोगाने काय केलेलं आहे, पॉलिटी हा सेक्शन सोपे सोपे प्रश्न न विचारता थोडेसे अनालिटिकल विचारलेत. म्हणजे प्रश्न जरी सोपा असलं तरी त्याच्यावरच्या ऑप्शन्समध्ये A and B, B and C, ABC असं ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन केलेलं होतं आणि थोडेसे लेंदी प्रश्न होते वाचण्यासाठी. त्यामुळे पॉलिटीचा बऱ्याच विद्यार्थ्यांना लेवल ही मॉडरेट आणि डिफिकल्ट या लेवलवरचे प्रश्न होते. आता साधारणतः हिस्ट्री पण सेम अलॉंग विथ द पॉलिटी. हिस्ट्रीमध्ये पण खूप फॅक्च्युअल होते. महाराष्ट्राची हिस्ट्री थोडी डिफिकल्ट होती, याला आपण डिफिकल्ट लेवलवरचं हिस्ट्री म्हणूयात. कारण दरवर्षी विद्यार्थ्यांचा इनपुट आणि आउटपुट हा पॉलिटीचा रेशो असतो की अभ्यास किती करतात आणि त्यातून त्यांना मार्क्स किती येत आहेत, हा नेहमीच खूप व्हॅरिएशन येते याच्यामध्ये. त्यामुळे हिस्ट्रीच्या विषयामध्ये आपण प्रत्येकजण प्री अझम्पशन्स केलं तर की हिस्ट्रीचे प्रश्न हे थोडेसे मॉडरेट टू डिफिकल्ट असणार आहेत. आता जिओग्राफीचा सेक्शन, जिओग्राफीचे प्रश्न पण हे इझी टू मॉडरेट होते. म्हणजे आता इझी टू मॉडरेट अशी जिओग्राफीच्या प्रश्नांची लेवल होती. इझी प्रश्न होते जर तुम्ही व्यवस्थितपणे स्टेट बुकची पुस्तकं किंवा NCERTs जर वाचलेल्या असतील तर सगळे प्रश्न त्यामधूनच कव्हर होत होते. म्हणजे जिओग्राफीला नक्कीच दुसरा रिसोर्स वाचायची पण गरज नव्हती. तुमच्या संदर्भ साहित्यामध्ये फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं आणि NCERT जर तुम्ही वाचलेले असतील तर हे सगळे जिओग्राफीचे प्रश्न सुटण्यासारखे होते. इकॉनॉमिक्स, अगेन इकॉनॉमिक्स हा कॉन्सेप्च्युअल पेपर आहे. कन्सेप्ट जर व्यवस्थित तुमच्या क्लिअर असतील तर इकॉनॉमीचे प्रश्न हे सुटू शकतात, पण तरीही इकॉनॉमीची लेवल अगेन मॉडरेट टू डिफिकल्ट अशी लेवल होती. पॉलिटीसारखंच प्रश्न थोडेसे लेंदी होते आणि कोणतेही फॅक्टपेक्षा जास्त ॲनालिसिसवरती भर दिलेला, त्यामुळे विद्यार्थ्यांना इकॉनॉमीचा घटक हा थोडासा अवघड गेलेला. आता सायन्सबद्दल जर चर्चा करायची तर सायन्सचं मी इथे लिहिते. सायन्सची एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्समध्ये इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी नसते. प्रिलिमला सायन्समध्ये फक्त जनरल सायन्स असतं, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तुमच्या सायन्सचे 3 घटक तुमच्या पूर्वपरीक्षेला असतात, बरोबर. त्यामध्ये बायोलॉजीचा घटक हा इझी प्रश्न होते. बायोलॉजीचे अपेक्षित होते की पुस्तकातून प्रश्न तेच आलेले, पण हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जो घटक होता ना याच्यावरती गणिताची प्रश्न होते, फिजिक्समध्ये प्रश्न होते, केमिस्ट्रीचे पण खूप प्रश्न असे आउट ऑफ द सिलेबस वाटत होते. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना हा डिफिकल्टी लेवल गेलेली आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. आता इन्व्हायरमेंटचा इझी सेक्शन होता. अभ्यास व्यवस्थित केला असेल, करंटचं न्यूज वाचत असतील किंवा इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंटची जर इकॉनॉमी आणि तुमचा जिओग्राफीशी जर कनेक्ट केलेला असेल, व्यवस्थित अभ्यास असेल तर इन्व्हायरमेंटचे प्रश्न हे अगेन इझी होते, बरोबर. आता राहिला शेवटचा करंट अफेअर. बऱ्याच विद्यार्थ्यांचा करंट अफेअरचा व्यवस्थित अभ्यास असून सुद्धा ते विद्यार्थी करंट अफेअरचे प्रश्न टॅकल, काही प्रश्न, मी सगळ्या प्रश्नांबद्दल बोलत नाहीये, काही प्रश्न कसं असतं, एक्झामिनर जेव्हा एक्झाम पेपर सेट करतो त्यावेळेस तो हा विचार करून पेपर सेट करतो की त्यामध्ये विद्यार्थ्यांना इझी काही लेवलवरचे प्रश्न असतील, मॉडरेट असतील आणि डिफिकल्ट असतील. या तिन्ही लेवलवरचे पेपर हे 100 प्रश्नांपैकी सेट झालेले असतात. मग काही वेळा, बऱ्याच वेळा डिफिकल्ट लेवलवरचे प्रश्न थोडे जास्त विचारतात, मॉडरेटवरचे कमी आणि इझी कमी प्रश्न, त्यामुळे पेपर अवघड वाटू शकतो. पण हे जे एक्झामिनर जो पेपर सेट करतो ना तो सगळेच प्रश्न अवघड सेट करत नाही किंवा सगळेच इझी सेट करत नाही. त्यामुळे या तिन्हींचा बॅलन्स करून प्रत्येक पेपर सेट केला जातो. करंट अफेअरचा काय इथे इश्यू झाला की करंट अफेअरचे प्रश्न सोपे होते, पण ते प्रश्न सोपे असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न चुकलेले आहेत. तर कशामुळे चुकले, तर इथे काय झालं, करंट अफेअरमध्ये एरिया खूप मोठा, वास्ट एरिया कव्हर करण्यात आला. बऱ्याच वेळा तर 2019चे पण प्रश्न करंट अफेअरचे विचारले गेलेले आहेत पद्मश्री, त्यामध्ये कुणाला अवॉर्ड मिळाले असे सगळे ज्या फेमस पर्सनॅलिटी होत्या त्यांच्यावर प्रश्न अपेक्षित होते आणि ते न विचारता करंट अफेअरमध्ये प्रश्न विचारले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना इथे थोडासा करंट अफेअरमध्ये डिफिकल्टी लेवल वाढली विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये. आता मग या सर्वांचं आपण व्यवस्थितपणे आता क्वेश्चनचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की
MPSC पेपर कसा सेट करते, कोणत्या कोणत्या लेवलवरती सेट करते. आता नेक्स्ट पहा की आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊयात की आता जी MPSCची आन्सर की आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता स्कोअर चेक केले. काल रात्रीपर्यंत वाट बघितली की विद्यार्थ्यांची रिॲक्शन्स कशी येतात, प्रतिक्रिया काय येते आणि त्यानुसार आपण हा MPSCच्या आन्सर कीनुसार हा आपण कट ऑफ एक्सपेक्ट करत आहोत. तर साधारणतः ओपन जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये मेल आणि फिमेल असा दोन्ही पण कट ऑफ सांगणार आहे मी. ओपन बॉईज आणि फिमेलचा कट ऑफ आणि फिमेल. ओपनमध्ये साधारणतः जे डिस्कशन झालं, चर्चा झाली, त्यावरून आपण एक साधारणतः कट ऑफ. आता एक विद्यार्थी मित्रांनो इथे गोष्ट लक्षात घ्या, हे अंदाजित कट ऑफ असतात. एवढेच, हे काही आयोगाने सांगितलेले कट ऑफ नाही आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मी जी रेंज सांगते कट ऑफची त्याच्या +-5 जर तुमचा स्कोर असेल तरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. नाहीतर मॅडमनी ही रेंज सांगितली आणि माझे मार्क त्याच्यापेक्षा कमी आहेत म्हणून अभ्यास थांबवायचा नाही आहे. आता पहा इथे ओपन बॉईजचा कट ऑफ हा 100 ते 110 +-5 या रेंजमध्ये ज्यांना मार्क्स आहेत ना त्यांनी व्यवस्थितपणे आता राज्यसेवेच्या मेन्सची तयारी करायची, दिवस वाया घालवायचे नाहीत. कारण ही आता शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, पोस्ट जास्त आहेत. आता ह्या कट ऑफमध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा मी या कट ऑफची रेंज एवढी का सांगितली मॅडम, याच्यापेक्षा जास्त पण कट ऑफ जाऊ शकतो. पण विद्यार्थ्यांनो आता MPSCच्या जागा या जवळपास 500 जागा वाढणार आहेत. टोटल 500 जागांसाठी ही ॲड निघेल आणि ज्यावेळेस असं राज्यसेवा MPSC कडून नोटिफिकेशन येईल ना त्यावेळेस नक्कीच 1:16 रेशो जर आपण काउंट केला तर त्यानुसार 100 जरी कट ऑफ असेल तर एवढा पण कट ऑफ खाली येऊ शकतो 100 पर्यंत. म्हणून अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही त्या विद्यार्थ्यांनी. आता हा झाला ओपनचा, बरोबर. आता आपण पुढची गोष्ट एक लक्षात घेऊयात. 100 ते 110 अगेन EWS OBC मेल कट ऑफ हा नियर अबाउट सेमच येतो, याच्यामध्ये जास्त फरक नसतो. त्यामुळे EWS OBC आणि ओपन यांचा बॉईजचा कट ऑफ हा 100 ते 110च्या मध्येच कन्सिडर करावा, +-5. आता फिमेल, ओपन फिमेल, EWS फिमेल आणि OBC फिमेल अशा सगळ्या फिमेलबद्दल आपण चर्चा करूयात. साधारणतः ओपन EWS आणि ओपन OBCच्या फिमेलचा कट ऑफ हा ज्या विद्यार्थ्यांना 90 ते 100, ज्या विद्यार्थिनींना ओपन फिमेलमध्ये 90 ते 100 +-5 आपण म्हणूयात की 90 मी खूप कमी पकडलाय, +5 पण होऊ शकतो. या रेंजमध्ये जर मार्क्स असतील ओपन फिमेलला तर त्यांनी व्यवस्थितपणे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी करावी. आता EWS अगेन सेम कट ऑफ 90 to 100 आणि OBCचा पण तोच कट ऑफ, तीच रेंज असणार आहे. ज्यांना 90च्या पुढे, ज्या विद्यार्थिनींना 90च्या पुढे मार्क्स आहेत त्यांनी आत्ता राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करावी. काही विद्यार्थिनींना डाऊट असेल तर त्यांनी एक गोष्ट करा, आता कंबाईनची तर पूर्व परीक्षा येत आहे, बरोबर. तर त्या कंबाईनचा आणि MPSCच्या मेन्सचा या दोन्हींचा साधारणतः कंबाईन कसा अभ्यास करता येईल, जे विषय कॉमन आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी सारखे, त्या विषयांचा अभ्यास आणि त्या विषयांचे ऑब्जेक्टिव्ह सोडवायला आतापासून सुरुवात करावी. म्हणजे कंबाईन पण अभ्यास होईल, कंबाईनच्या प्रिलिमचा पण व्यवस्थितपणे तिथे तुम्हाला अभ्यास होईल आणि मेन्सचा पण तुम्ही मागे राहणार नाही त्या प्रोसेसमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल की माझा कट ऑफ कमी येतो आणि मी कंबाईनकडे फोकस करावं, तरी असा पण तुम्ही कंबाईनच्या एक्झामचा अभ्यास करत पूर्व परीक्षेचा या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा पण अभ्यास कंटिन्यू ठेवू शकता. कॉमन सब्जेक्ट सुरू करा तुम्ही. ओके. आता SCचा कट ऑफ किती असेल साधारणतः, तर जर आपण ओपन बॉईजचा कट ऑफ 110 ते 90 ठरवला तर SCचा कट ऑफ ज्या विद्यार्थ्यांना 90 ते 100 या रेंजमध्ये मार्क्स आहेत त्यांनी +-5, नाही तर मॅडम म्हणतील की एवढा जास्त कट ऑफ कसं सांगितलंय, +-5 होऊ शकतो याच्यामध्ये. कोणीही ॲक्युरेट कट ऑफ सांगत नाही, अंदाजित रेंजमध्ये कट ऑफ सांगतात की विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवात करावी, त्यांचे दिवस वाया जाऊ नयेत म्हणून ही सगळी अंदाजित रेंज असते. म्हणजे की हाच कट ऑफ नसतो, ही रेंज असते आणि यानुसार तुमच्या डोक्यामध्ये एक आपण म्हणू की मेंटल स्टॅबिलिटी येते की मला व्यवस्थितपणे अभ्यास मी हा करणार आहे. आता लक्षात घ्या STचा कट ऑफ, STच्या जे ओपन मेल्स आहेत, ओपनचा कट ऑफ SCचा आपण STचा पाहूयात की हा ज्यांना 80
टू 90 या रेंजमध्ये मार्क्स किंवा 80च्या पुढे ज्यांना मार्क्स आहेत कशामध्ये, एस टीमध्ये, ओपन बॉईजमध्ये, त्यांनी व्यवस्थितपणे अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि फिमेल्स, एस सी फिमेल जर आपण इथे पाहिलं 80 आणि एस टी फिमेल साधारणतः 65च्या पुढे मार्क्स ज्यांना आहेत, एस टीमध्ये साधारणतः 65 मार्क्सच्या पुढे विद्यार्थिनींना मार्क आहेत, फिमेल्सचा कट ऑफ म्हणते. आणि एस सीमध्ये 80च्या रेंजमध्ये मार्क्स आहेत, तरी त्याही विद्यार्थिनींनी व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करायची. +-5 कट ऑफ क्लिअर झाला सर्वांना. किती येऊ शकतो अपेक्षित आहे, हा फक्त हा फायनल कट ऑफ नाही आहे, बरोबर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जिओग्राफी ऑप्शनल जो आता कसे राज्यसेवेची 2023 पासून परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे, बरोबर. जो आता रिटर्न एक्झाम झालेली आहे UPSCच्याच धर्तीवरती, MPSCने पण मेन्सची एक्झाम, मुख्य परीक्षा ही आता रायटिंग फॉर्मॅटमध्ये, रिटर्नमध्ये केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला एसेचा पेपर, जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि एक ऑप्शनलचा पेपर जो 500 मार्क्सला आहे. ऑप्शनल, ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणूयात, तो किती मार्क्सला इंट्रोड्यूस केलेला आहे, UPSC सारखाच 500 मार्क्सला ऑप्शनल आहे, बरोबर. 500 मार्क्स, आणि या 500 मार्क्सपैकी 125 आणि 125 मार्क्समध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुमचा. आणि ज्या विद्यार्थ्यांना भूगोलाबद्दल ऑप्शनल घेऊ इच्छितात किंवा ज्यांना ऑप्शनल वैकल्पिक विषय कसा निवडायचा काही डाऊट असतील, तर मी भूगोल हा विषय शिकवते, ऑप्शनल वैकल्पिक विषय. तर विद्यार्थ्यांसाठी मी भूगोल या ऑप्शनल विषयाची, वैकल्पिक विषयाची यूट्यूबवरती तुमच्यासाठी सिरीज घेऊन येत आहे की ऑप्शनल वैकल्पिक विषय का निवडावा, जिओग्राफीचा सिलेबस कसा असतो, जिओग्राफीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे असतात, यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात, खरंच हा ऑप्शनल विषय एवढा अवघड आहे का. तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, मी आता फक्त इथं एक आयडिया देते ब्रीफ तुम्हाला, की जिओग्राफीमध्ये पर्स्पेक्टिव्ज इन ह्युमन जिओग्राफी आणि मॉडेल्स थिअरीज इन जिओग्राफी हे 2 पोर्शन जर सोडले तर 80% ऑफ युअर जिओग्राफी सिलेबस इज लिंक्ड विथ युअर जनरल स्टडीज प्रिपरेशन. मग ती प्रिलिमची असेल किंवा मेन्सची असेल, अशा दोन्हीच्या प्रिलिम आणि मेन्सच्या, MPSCच्या किंवा इतर गट बच्या, गट क ची जे तुम्ही कंबाईनची परीक्षा देतायत किंवा गट क ची देतात, त्यामध्ये जे तुम्ही भूगोलासाठी वाचाल ना, 80% सिलेबस तुमच्या ऑप्शनलमध्ये जर तुम्ही ऑप्शनल जिओग्राफी निवडला तरी कव्हर होतो. फक्त सोडला पार्ट कोणते, 2, पर्स्पेक्टिव्ज अँड मॉडेल्स इन थिअरीज. तो पण पार्टचं टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यावर पण प्रश्न खूप कमी विचारतात, तो पण आपण स्किप करू शकतो. त्यामुळे जे कोणी म्हणतात ना जिओग्राफीचा सिलेबस खूप मोठा आहे, एरिया खूप जास्त कव्हर करावा लागतो वाचनासाठी, नक्कीच नाही. 80% सिलेबस GS सोबत लिंक होतो, त्यामुळे इथे टेन्शन घ्यायची गरज नाही. हे असे ऑप्शनल आहेत जे तुम्हाला एसे पेपरमध्ये मदत करणार आहे, जनरल स्टडीजमध्ये मदत करणार आहेत आणि तुमच्या मुलाखतीमध्ये पण मदत करतात. त्यामुळे जिओग्राफी ऑप्शनल बद्दल कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल, काही डाऊट असतील, क्वेरीज असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्कीच कळवा. आपण जिओग्राफी ऑप्शनलची सिरीज घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठीच. आता हा कट ऑफचा रेंज तुम्हाला अंदाज कळलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत कट ऑफपेक्षा, तर त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्यासाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की MPSCचा जो कट ऑफ कमी येत असेल तर आता पुढे काय करायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, तुमच्या लाईकची, सबस्क्राईब करण्याची आणि शेअर करण्याची मला खूप गरज आहे. तर चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेबद्दल काही गायडन्स लागलं, काही मार्गदर्शन लागलं तरी ते या दिलेल्या ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करू शकतात डायरेक्टली. एकदा नंबर व्यवस्थित सर्वांनी नोट डाऊन करा, इथे नंबर दिसतोय, नंबर नोट डाऊन करा ऑफिसचा. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, तुमच्या क्वेरीज विचारू शकता किंवा तुम्ही याच्यावरती कॉल करून आपल्या वेगवेगळ्या ऑप्शनलची बॅच असेल, जनरल स्टडीजच्या छोट्या आन्सर रायटिंगच्या, एथिक्स इंटिग्रिटीच्या, एसेच्या कोणत्याही बॅच असेल, तुम्हाला सगळी याच्यावरती, किंवा तुम्हाला एक साधं मार्गदर्शन पाहिजे असेल की मॅडम मला एखादा विषय सुरुवात करायचा आहे, अभ्यास करायची, काहीही असेल, तुमचे प्रत्येक डाऊट स्पर्धा परीक्षेचे कोणतेही तुमच्या डोक्यामध्ये सुरुवात जरी करायची, आता कसं मी प्रश्न कसे विचारू, तरी काही नाही आहे. कोणत्याही डोक्यामध्ये कोणतेही प्रिकन्सेप्शन्स ठेवायचे नाहीत. व्यवस्थितपणे कॉल करायच्या, तुमच्या बेसिक क्वेरीज इथे सॉल्व केल्या जातील, बरोबर. नंबर नोट डाऊन करा सर्वांनी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकाने कमेंट करून कळवा. ओके, धन्यवाद.